माझं नाव ट्विंकल छोटू निकम। आज आम्ही आपल्यासमोर एक प्रयोग करून दाखवणार आहे। त्या प्रयोगाचे नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक बल्ब, स्थितिक विद्युत बल्ब। माझे नाव श्वेता विपुल गावी। तर जे आज आपण प्रयोग बघणार आहे त्याचे साहित्य आहे पाण्याची बॉटल, प्लास्टिक ट्यूब। आपण काय केलं, स्ट्रॉ घेतले आहेत, पाणी पिताना तुम्ही नारळाचं, त्यासाठी आपण स्ट्रॉ देखील घेतलेले आहेत। पेपर, आता हे पेपर तिने घेतलेत, पण त्याचं काय केले, एक छोटी छोटी नावा तयार केली आहेत। ठीक आहे, होडी म्हणतो ना आपण त्याला, ते केलेले आहेत। कंगवा देखील आपण घेतलेला आहे आणि स्केल देखील आपण घेतलेली आहे। ठीक आहे, आणि एक प्लेट। हा, तर यामध्ये आपण एकूण 3 ऍक्टिव्हिटी करणार आहोत। पहिली ऍक्टिव्हिटी, आणि आपल्या केसाला काय करायचं, घर्षण करायचंय। आता ही नाव आपल्याला काय होते, या कंगव्याच्या दिशेने आपल्याला स्थलांतरित झालेले आपल्याला दिसते। ठीक आहे, छोटी छोटी नाव करायची, पाण्यामध्ये सोडायची आणि आपण घर्षण करायचं, कपड्याला घर्षण करायचं किंवा त्या पेपरला घर्षण केलं की ती नाव त्या कंगव्याच्या दिशेने काय होते, पुढे पुढे जायला लागते। ही पहिली ऍक्टिव्हिटी झालेली आहे। ठीक आहे, त्यानंतर शेताने काय केले पाहिजे, एक बॉटल घेतलेली आहे, बॉटलच्या झाकणावरती एक स्ट्रॉ ठेवलेली आहे। ठीक आहे, आणि त्या स्ट्रॉला एका वस्तूने किंवा केसाने किंवा कपड्याने आपण काय करू शकतो, त्याला घर्षण करू शकतो आणि तिचं स्थलांतर होतं का बघूयात आपण। या ठिकाणी थोडी हवा येते, घरी जर तुम्ही प्रयोग करून बघितला तर तिचं देखील स्थलांतर आपण करून बघू शकतो। 2 स्ट्रॉ आहेत आपल्याकडे, या झाकणावरती जर आपण ठेवली तर आपण जर घर्षण केलं कपड्याला किंवा केसाला तर काय होतं, ही स्ट्रॉ आहे ना त्या दिशेने काय होते, गोल फिरायला लागते। तुम्ही प्रत्येकाने आपला हा प्रयोग करून बघायचा। आणि तिसरी ऍक्टिव्हिटी आहे, हसनने काय केलं, छोट्या छोट्या चिठ्ठ्या केलेल्या आहेत। ठीक आहे, आणि तो काय करतो, घर्षण करतोय, म्हणजे एक वस्तू म्हणजे काय, बारीक बारीक चिठ्ठ्या आहेत। ठीक आहे, आणि दुसरी वस्तू म्हणजे काय, तो स्केल घेईल किंवा कंगवा घेईल किंवा पेन घेईल। तो काय घर्षण केल्याबरोबर काय करेल, त्याला जवळ जर घेण्याचा प्रयत्न केला तर ती वस्तू काय होईल, त्याला चिटकलेली आपल्याला दिसेल। बघा बरंच काही चिटकलेली दिसतंय तुम्हाला। ठीक आहे, हा, तर बघा, वर्ग 6वीला एक चॅप्टर आहे फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स। नेमका फोर्स म्हणजे काय आणि हे किती प्रकारचे फोर्स आहेत, या ठिकाणी आपल्याला श्वेता सांगेल की किती प्रकारचे फोर्स आहेत, किंवा हसन सांगेल किती टाइपचे। मस्कुलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, कंबाइंड फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। कंबाइंड फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। आता जो काही आपण फोर्स वापरला तो होता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे नेमकं काय आपल्याला श्वेता सांगेल। Static electricity is produced on material like rubber, plastic and ilmenite too. To friction, the force exerted by such electrically charged material is called electrostatic force. म्हणजेच रबर, प्लास्टिक, ilmenite too या वस्तूंना घर्षण केल्याने स्थितिक विद्युत बल निर्माण होते, त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असे म्हणतात। ओके, छान। तर बघा, तिने इंग्लिशमधून पण डेफिनेशन सांगितली, त्याचबरोबर मराठीतून देखील स्पष्टीकरण सांगितलं। परंतु आपण काय करू शकतो, या चार्टच्या माध्यमातून देखील आपण काय करू शकतो, हा प्रयोग आणखी समजून घेऊ शकतो। सुरुवातीला एक पहिली ऍक्टिव्हिटी केली होती पहा, जहाज पाण्यामध्ये सोडली होती। दुसरी वस्तू होती कंगवा। जहाज आणि कंगवा यामध्ये काय झालं, घर्षण केल्याच्या नंतर ती पळताना आपल्याला पाहिली। पण सर्वात जास्त समजून घेण्यासाठी आपण या बॉटलवरती जर एक स्ट्रॉ ठेवली आणि दुसऱ्या स्ट्रॉने आपण काय केलं, डोक्याला घासलं। बघा, पहिली काय होती, एक स्ट्रॉ आपण डोक्याला घासली, म्हणजे केस आणि जी घासलेली जी स्ट्रॉ आहे या दोघांमध्ये काय होतं, घर्षण होतं। पण नेमकं त्यामध्ये काय होतं, तर 2 वस्तू आहे, एक स्ट्रॉ आहे आणि एक काय आपले केस आहेत। ठीक आहे, किंवा कपडा आहे। तर याच्यामध्ये ह्या 2 वस्तू आहेत, कोणती, ही एक वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे। याच्यामध्ये काय झालं, घर्षण झालेलं आहे। तर यातील काय होतात पहा, प्रत्येक वस्तूमध्ये 2 चार्ज असतात, 2 प्रभार असतात। कोणकोणते, एक धन असतो, एक ऋण असतो। ज्यावेळेस पहिल्या वस्तूला घर्षण दुसऱ्या वस्तूने केलेलं असतं त्यामधील काही ऋणकण त्या दुसऱ्या वस्तूमध्ये गेलेले असतात, आणि दुसऱ्या वस्तूचे देखील जे काही इलेक्ट्रॉन वगैरे असतात किंवा चार्ज किंवा प्रभार जे असतात ते दुसऱ्या वस्तूमध्ये गेले असतात। पण त्या क्षणी काय होतं, त्यामध्ये असंतुलित बल निर्माण झालेलं असतं। परंतु आपण दुसरी वस्तू घेतली होती त्यानंतर, कोणती, इथे एक स्ट्रॉ घेतली होती, घर्षण केलेले केस आणि एक स्ट्रॉ, आणि ही इथली एक वस्तू होती। त्यावेळेस त्या जवळ गेल्याबरोबर ती काय करते, संतुलित बल होण्यासाठी ती त्याच्या भोवती फिरत असते। तर हा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। तर आज आपण एक घाई गडबडीत का होईना तो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण या ठिकाणी बघितलेला आहे। पुन्हा भेटू नवीन प्रयोगासह, तोपर्यंत धन्यवाद।